तलवार, सैन्य किंवा किल्ले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची खरी सुपर पॉवर होती त्यांची एकाग्रता. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर कळेल, एकाग्र माणसाला कोणीही हरवू शकत नाही. इतिहासात अनेक राजे झाले, मोठी सैन्य होती, अफाट संपत्ती होती, पण प्रश्न असा आहे, मग एवढ्या कमी साधनातून शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य कसं उभं केलं? त्यांच्याकडं असं काय होतं जे इतरांकडे नव्हतं? उत्तर फक्त एकच होतं, अतूट एकाग्रता. शिवनेरी किल्ल्यावर लहानगा शिवबा खेळत होता, पण इतर मुलांसारखा तो फक्त खेळत रमलेला नव्हता. तो किल्ल्यांच्या भिंती, दरवाजे, बुरुज सगळं बारकाईने पाहायचा. एक दिवस जिजाऊसाहेबांनी विचारलं, शिवबा, इतकं लक्ष देऊन काय पाहतोयस? शिवबा शांतपणे म्हणाला, आई, हा किल्ला कसा जिंकता येईल ते पाहतोय. त्या वयातही त्यांचं लक्ष खेळावर नाही तर ध्येयावर होतं. जिजाऊसाहेबांनी शिवबाच्या मनात एक बीज रोवलं, स्वराज्याचं स्वप्न. एकदा हे स्वप्न मनात बसल्यावर शिवाजी महाराजांचं लक्ष कधीच भरकटलं नाही. यश, आराम नाही, व्यर्थ चर्चा नाही, दिखावा नाही, फक्त एकच ध्येय, स्वराज्य. अफजल खान, प्रचंड सैन्य, भयंकर नाव, सगळे घाबरले होते, पण महाराज शांत होते. त्यांनी प्रत्येक गोष्ट अत्यंत एकाग्रतेने विचारली. भेट कुठे होईल? काय शस्त्र असेल? कुठे धोका आहे? भेटीच्या वेळेस सभोवतालाचं काही लक्ष विचलित करू शकलं नाही. त्या क्षणी महाराजांचं मन, डोले, विचार फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित होते, स्वराज्याचं रक्षण. आणि इतिहास घडला. शिवाजी महाराज किल्ला जिंकताना फक्त तलवार वापरत नव्हते, ते वापरत होते निरीक्षण, संयम, योग्य वेळेची वाट पाहणं. रात्रीच्या शांततेत, पावसात, डोंगरदऱ्यात एकाग्र मनाशिवाय हे शक्यच नव्हतं. शत्रूने अनेक वेळा महाराजांना फसवायचा प्रयत्न केला, सोनं, सत्ता, करार, पण महाराज कधीही स्वराज्याच्या ध्येयापासून लढले नाहीत. ज्यांचं ध्येय स्पष्ट असतं त्यांचं मन कधीच भरकटत नाही. हळूहळू स्वराज्य उभं राहिलं. हे फक्त तलवारीचं यश नव्हतं, हे होतं एकाग्र विचारांचं, कनिष्ठ मनाचं आणि न ढलणाऱ्या लक्ष्यांचं यश. टॅलेंट सगळ्यांकडे असतं, ताकद सगळ्यांकडे असते, पण एकाग्रता हीच खरी सुपर पॉवर आहे. शिवाजी महाराजांकडे मोठं सैन्य नव्हतं, पण मोठं लक्ष होतं. आज आपलं लक्ष मोबाईल, तुलना, भीती यात अडकलं आहे. पण ज्या दिवशी तुमचं लक्ष एकाच ध्येयावर स्थिर होईल, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आज तुमचं लक्ष सगळ्यात जास्त कुठे विखुरलेलं आहे? आणि शिवाजी महाराजांसारखी एकाग्रता आणण्यासाठी तुम्ही आजपासून काय बदल करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण कदाचित तुमचा एक निर्णय पुढचं स्वराज्य घडवेल.